नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी आपली पहिली टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजच्या प्रश्नाचं विश्लेषण आज आपण बघणार आहे की प्रश्न कशा प्रकारचे आहेत किंवा प्रश्न कशा प्रकारचे असू शकतात तुम्हाला येणाऱ्या MPSC कंबाईन ग्रुप बी च्या एक्झामला त्या सर्व प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण या टेस्ट मधल्या सर्व प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आजच्या या भागात आपण करणार आहोत। या भागात ज्या प्रश्नांचं विश्लेषण होणार आहे ते इंग्लिशचे प्रश्न असतील। चला तर वेळ न घालवता आपण या प्रश्नांच्या विश्लेषणाला सुरुवात करणार आहोत। तर यामध्ये पहिला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाबद्दल बोलण्याच्या यस फाइंड आउट द मीनिंग ऑफ द फ्रेज अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेंस असा हा प्रश्न दिलेला आहे। लेट मी झूम इट। हे प्रश्न या प्रकारे इथे दिलेले आहेत। आणि पहिला प्रश्न आहे केप्ट हिज फिंगर्स क्रॉस्ड बिफोर द एग्जाम रिझल्ट वेअर अनाउन्स्ड। ठीक आहे, मग आता टू कीप वन्स फिंगर क्रॉस म्हणजे काय, तर त्याचा अर्थ होते होप फॉर गुड लक। काय अर्थ होतो याचा अर्थ होत असतो होप फॉर गुड लक। kept his fingers crossed means what? To hope for good luck. To keep one's finger crossed, that means to hope for good results किंवा good things, good luck अशा प्रकारे त्याचा काय होते अर्थ होते। एवढं लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी। म्हणून याचं आन्सर जे येणार आहे टू होप फॉर गुड लक। टू बी नर्वस वगैरे होणार नाही। द यंग एंटरप्रेनर्स न्यू बिझनेस वॉज अ फ्लॅश इन द प्लॅन। आता लक्षात घ्या, अ फ्लॅश इन द पॅनचा अर्थ काय होतो, तर अ फ्लॅश इन द पॅनचा अर्थ होतो सडन किंवा आपण असं म्हणू शकतो की टेम्पररी सक्सेस। काय म्हणू आपण, टेम्पररी सक्सेस। आता इथं जे म्हटलेलं आहे द यंग एंटरप्रेनर्स न्यू बिझनेस वॉज अ फ्लॅश इन अ पॅन। सो वी आर टॉकिंग अबाउट बिझनेस आणि त्याची लाईफ। मग कुकिंग टेक्निकचा इथं प्रश्न निर्माण होत नाही। आणि फ्लॅश इन द फॅन, आता फ्लॅश म्हटलं की वीज शॉर्ट लिव्ड असते। लक्षात घ्या, फ्लॅश म्हणजे काय, तर आपण याला असं म्हणू बोल्ट। फ्लॅश म्हणजेच काय म्हणायचं आहे, बोल्ट म्हणायचं आहे। बोल्ट म्हणजे काय, तर वीज। आता वीज जी आहे ही कशी असते, ही बरेच काळ टिकणारी असते का, राहणारी असते का, नाही, ते क्षणिक असते। म्हणून इथं हा तर अर्थ येणार नाही। मग ग्रेट अचिव्हमेंट होऊ शकतो का, तर अजिबात नाही। तर हिची लाईफ कशी असते, टेम्पररी असते। म्हणून ते टेम्पररी सक्सेस जी आहे हे याचं काय असायला पाहिजे, आन्सर असायला पाहिजे। एवढं लक्षात घ्यायचं आहे। नाउ वी आर मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन। द नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स। आता द CEO स्पीच वॉज व्हेरी मंडेन अँड अनइन्स्पायरिंग। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे प्रश्न ग्रुप बी च्या एक्झाम मध्ये विचारले जातील ते अशाच प्रकारचे प्रश्न असतील। तुम्ही याच्या आधीच्या प्रश्नपत्रिका चेक केल्या तरी तुमच्या लक्षात येईल की क्वेश्चन्स आर सेम। हे इथं दिसतात, असेच प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत। मग इथं विचारलेलं आहे त्यांनी क्लोजेस्ट अपोजिट, क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स। आता यांनी विचारलेलं आहे मंडेन। मग आता मंडेन म्हणजे काय होते, तर मंडेन म्हणजे होते बोरिंग। काय होते, बोरिंग, डल आणि ऑर्डिनरी। उरलं काय, तर मग याचा आपल्याला अपोजिट पाहिजे, तर अपोजिट काय, एक्साइटिंग। मंडेन म्हणजे बोरिंग, एक्साइटिंग म्हणजे ज्याच्यात उत्साहानं भरलेलं। म्हणून याचा आन्सर काय येणार आहे, तर आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 2, दॅट इज एक्साइटिंग। I hope you got the answer. Now let us move on to the next question. The next question is choose the meaning of the words underlined in the following sentence or sentences. The current situation is quite challenging. इथं हा current शब्द यांनी दिलेला आहे। ठीक आहे, the current situation is quite challenging। आणि दुसरा दिलेला आहे the swimmer was swept away by the current। म्हणजे पोहणारा करंट मुळे काय झालेला आहे, लक्षात घ्या, स्वेप्ट अवे, वाहून गेलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मग आता इथं करंटचे अर्थ काय आहेत, ए बी चा अर्थ काय होतो हे त्यांनी विचारलेलं आहे। मग पहिला पर्याय म्हणते या करंटचा अर्थ होते रिसेंट आणि याचा अर्थ होते वॉटर फ्लो। मग दुसऱ्याचा म्हणते की या करंटचा तर करंट सिच्युएशन। मग करंट सिच्युएशन म्हणजे कोणती, तर आताची सिच्युएशन। मग आताची म्हटलं तर पास्ट होणार आहे का, नाही। मग आताच्यासाठी काय शब्द वापरला जातो, तर रिसेंट शब्द वापरला जातो।
मग रिसेंट शब्द वापरला जातो, तर मग रिसेंट बरोबर आहे पण पास्ट नाही. इझी सिच्युएशन आहे का, तर करंट सिच्युएशन नाही. डिफिकल्ट नो, तर यातलं कुठलंच येणार नाही. आणि इथं द स्विमर म्हणजे पोहणारा आहे, मग पोहणारा आहे तर त्याचा संबंध पाण्याशी येणार आहे, इलेक्ट्रिसिटी, वीक किंवा एअरशी येणार नाही. त्यामुळे हे तिन्ही पर्याय वाक्याच्या म्हणजे उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात. आणि उरतं काय आपल्याकडे, तर आपल्याकडे फक्त पहिला उरतो. अँड देअरफॉर ऑप्शन 1 इज the right choice and the right answer, I would say. Now let us move on to the next one. The next one is find out the meaning of the words underlined in the given sentence. आता अंडरलाइन केलेल्या वर्डचा आपल्याला मीनिंग शोधायचा आहे. आणि इथं जे वर्ड दिलेला आहे तो वर्ड असा आहे, द जज गेव अ फेअर डिसिजन. आता फेअर डिसिजन म्हणजे काय होतंय, तर फेअर डिसिजन म्हणजे ज्याच्यातून न्याय तुम्हाला दिसेल असं. आता जज डिसिजन फेअर देतोय म्हणजे चांगला न्याय देतोय. चांगला म्हणजे काय, की भेदभाव नसणारा. मग आता इथं अनकाइंड होईल का, चांगला म्हटल्यानंतर अनकाइंड किंवा रॉंग हा त्याचा अर्थ असू शकतो का, नाही. मग त्याचा फेस्टिवल हा अर्थ होईल का, कारण इथं फेस्टिवल बद्दल बोललेलं आहे का, फेअर म्हणजे फेस्टिवल होते नो डाऊट, पण हे फेअर आहे का, नाही. मग हा सुद्धा गेलाय, मग उरलाय जस्ट. आणि वी वेंट टू द ट्रेड फेअर लास्ट वीकेंड म्हणजे एक्झिबिशन. ट्रेड फेअर म्हणजे काय असते, तर त्याचा अर्थ काय होणार आहे, ते एक्झिबिशन होणार आहे. म्हणून याचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 1. नाउ लेट अस मूव ऑन टू द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, नेक्स्ट क्वेश्चन म्हणते चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. व्हेन आय एंटर्ड द रूम माय ब्रदर सेड, व्हाय आर यू सो लेट टुडे, यू प्रॉमिस टू होम बाय 6 PM. When I entered the room, my brother said. मग इथं हे जे वाक्य आहे हे इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीचचं आहे. डायरेक्ट स्पीच ही दोन भागात विभागलेली असते. एक म्हणजे रिपोर्टिंग क्लॉज आणि दुसरा असतो रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच. मग रिपोर्टिंग क्लॉज हा रिपोर्टेड स्पीच पासून कॉमा देऊन सेपरेट केलेला असतो. इथं दिलेला नाही म्हणून हे चुकलं. ठीक आहे. When I entered the room, my brother said. ओके, इथं कॉमा आहे. मग पुढे म्हणते why are you so late today, you promised to be home by 6 PM. ठीक आहे. मग इथं आता यांनी काय केलेलं आहे की when I entered the room, my brother said. काही गरज नाही इथं कॉमा देण्याची, पण त्यांनी दिलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सेंटेन्स जे आहे why are you so late today, you promised to be home by 6 PM असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, याला राहू द्या. Why are you so late today, you promised to be home by 6 PM. हे होऊ शकते. ठीक आहे, होऊ शकणार नाही असं नाही, कारण की हा एक क्लॉज आहे आणि हे एक सेपरेट फ्रेज आहे. नाही, हा सुद्धा क्लॉज आहे. माय ब्रदर सेड, हे दोन क्लॉजेस आहेत. आणि ज्या वेळेला सबऑर्डिनेट क्लॉज न वाक्याची सुरुवात होते त्यानंतर मेन क्लॉज येते, त्यावेळेला मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज पासून कॉमा देऊन सेपरेट केला जाऊ शकतो. त्यामुळे हे चुकीचं आहे असं अजिबात नाही. आता त्याच्यानंतर इथं दोन वाक्य आहेत. वाय आर यू सो लेट हे इंटरोगेटिव्ह वाक्य आहे. यू प्रॉमिस्ड टू बी होम बाय 6 PM हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. दोन्ही वाक्य वेगवेगळे आहेत. मग दोन वाक्य मी बोललोय, दोन्हीही आपले इंटरोगेटिव्ह डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असायला पाहिजे आणि इथं दिलेले आहेत. परंतु व्हेन आय एंटर्ड द रूम माय ब्रदर सेड व्हाय आर यू सो लेट टुडे, आणि इथं काहीच दिलेलं नाही. हा प्रश्न आहे आणि क्वेश्चनच्या नंतर क्वेश्चन मार्क यायला पाहिजे, इथं दिलेला नाही. आणि इथं लेटर सुद्धा कॅपिटल दिलेला आहे. आणि कुठल्याही वाक्याचं लेटर तोपर्यंत कॅपिटल असू शकत नाही जोपर्यंत त्याच्या आधीचं वाक्य फुल स्टॉपनं संपत नाही. मग इथं हे सुद्धा चुकलेलं आहे. फुल स्टॉप किंवा क्वेश्चन मार्क यानं संपायला पाहिजे. When I entered the room, my brother said, why are you. इथं हे लेटर बघा, हे स्मॉल दिलेले आहेत. डायरेक्ट स्पीचच्या लेटर, पहिलं लेटर जे असते ना, डायरेक्ट स्पीच मधलं पहिलं लेटर नेहमी कॅपिटल असते आणि यांनी स्मॉल दिलेलं आहे. हे चुकलेलं आहे. कॉमा सिंगल इन्व्हर्टेड गेलेला आहे, त्यामुळे हे येणार नाही. मग आपल्याला उरते काय, तर ओनली बी, दॅट इज ऑप्शन 2. आणि म्हणून ऑप्शन 2 आपलं काय असणार आहे, तर आन्सर असणार आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. Now let us move on to the question number 7. आता 7 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते ते थोडंसं आपण बघूया. इथं
चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. माय मदर सेड हॅव यू फिनिश्ड युअर होमवर्क. मग अगेन हे इनडायरेक्ट स्पीच आहे. माय मदर सेड, इथं कॉमा पाहिजे, इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे, इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे, क्वेश्चन मार्क पाहिजे, क्वेश्चन मार्क डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये पाहिजे. इथं दिलेला नाही त्यामुळे हे करेक्ट नाही. इथं हे कॉमा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, इथं क्वेश्चन मार्क पाहिजे कारण हे यस नो टाईपचा क्वेश्चन आहे. कोणता क्वेश्चन आहे हा? यस नो टाईपचा क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चन म्हटलं की क्वेश्चन मार्क पाहिजे, इथं दिलेला नाही म्हणून हे सुद्धा चुकलेलं आहे. माय मदर सेड हॅव यू फिनिश्ड युअर होमवर्क, इथं दिलेला आहे मग हे होऊ शकते, याला बाजूला ठेवू. दुसरं आहे माय मदर सेड हॅव यू फिनिश्ड युअर होमवर्क, हे होणार नाही कारण इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलाय पण खाली जो कॉमा पाहिजे हा कॉमा दिलेला नाही म्हणून हे चुकलंय. मग बरोबर काय आहे तर फक्त सी बरोबर आहे आणि त्यामुळे पर्याय 2 जो आहे ओनली सी हे आपलं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता आय होप हे कळलंय तुम्हाला. इथं हे दोन्ही सारखे दिसतात परंतु इथं जो कॉमा पाहिजे होता तो कॉमा दिलेला नाही या वाक्यात, इथं दिलेला आहे म्हणून हे 3 बरोबर आहे, चौथं चुकलेलं आहे. म्हणजे डी जे आहे ते चुकलेलं आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज की आर द करेक्ट नेगेटिव्ह सेंटेन्सेस फॉर वी ऍडमिट दॅट वी वेंट टू सी अ फिल्म. आता नेगेटिव्ह सेंटेन्स पाहिजे यांना. आणि यांनी काय दिलेलं आहे? पहिलं ऑप्शन वी ऍडमिट दॅट वी डिड नॉट गो टू सी द फिल्म. ठीक आहे. वी ऍडमिट गोइंग नॉट टू सी अ फिल्म. वी डिनाय दॅट वी डिड नॉट गो टू सी अ फिल्म. वी डि नॉट डिनाय दॅट वी वेंट टू सी अ फिल्म. आता असे त्यांनी काय दिलेलं आहे? 4 वाक्य दिलेले आहेत. आता हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. मग आता या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये वी डू नॉट, पहिले वी ऍडमिट दॅट वी डिड नॉट गो टू सी द फिल्म, याचं डायरेक्ट काय झालेलं आहे? विरुद्ध झालेला आहे. आपल्याला विरुद्ध नकोय. वी ऍडमिट, हे ऍडमिट जसच्या तसंच ठेवलं आणि याला वी वेंट म्हणते. वी ऍडमिट दॅट आम्ही ऍडमिट करतोय की आम्ही पिक्चर पाहायला गेलोय, याचा अर्थ आम्ही डिनाय नाही करत की आम्ही पिक्चर पाहायला गेलो नाही. म्हणून वी ऍडमिट गोइंग नॉट टू सी फिल्म तर येणारच नाही. वी डिनाय दॅट, डिनाय नाही करत आहे आपण ऍडमिट करतोय. वी आर नॉट डिनाईंग, सो वी आर नॉट डिनाईंग दॅट मीन्स वी डू नॉट डिनाय. आपण डिनाय नाही करत दॅट वी वेंट टू सी अ फिल्म, की आम्ही पिक्चर पाहायला गेलो हे आम्ही नाकारत नाही. दॅट मीन्स वी ऍडमिट वी वेंट टू सी अ फिल्म. म्हणून पर्याय 4 जे असेल डी, ओनली डी हे आपलं आन्सर असेल. दिलेलं कुठे आहे? 4 नंबर मध्ये. विद्यार्थी मित्र एक लक्षात घ्या, अशा प्रकारचं नेगेटिव्ह किंवा नेगेटिव्हचं अफर्मेटिव्ह आणि अफर्मेटिव्हचं नेगेटिव्ह करताना आपल्याला सेग्रिगेशन महत्वाचं असते आणि ठीक आहे त्याचबरोबर महत्वाचं काय असते तर अपोजिट वर्ड्स. हे अपोजिट वर्ड्स जे असतात ना, ज्याला आपण म्हणू अँटोनम्स, हे अँटोनम्स फार महत्वाचे असतात. हे जर माहित असतील तर अशा प्रकारचा प्रश्न सॉल्व्ह होते, अदरवाइज होत नाही. मग डी दिलेलं कुठे आहे? ऑप्शन 4 मध्ये. म्हणून 4 नंबरचा पर्याय आपलं काय असणार आहे? आन्सर असणार आहे. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज चेंज द सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. आता इथं दिलेलं आहे द मॅनेजर विल रिव्ह्यू द रिपोर्ट टुमॉरो. मॅनेजर काय करणार आहे? उद्या हा रिपोर्ट रिव्ह्यू करणार आहे. बरं, यांनी म्हटलेलं आहे की याचं पॅसिव्ह करा. मग पॅसिव्ह करताना पहिल्यांदा सब्जेक्ट पाहावा लागेल, नंतर ऑब्जेक्ट पाहावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर टेन्स, तर टेन्स आहे सिंपल फ्युचर टेन्स. मग सिंपल फ्युचर टेन्स मध्ये इथं विल किंवा शाल असेल आणि त्याच्यानंतर V1 असेल तर याचं काय होतं? पॅसिव्ह मध्ये B प्लस V3 आणि हे जसंच्या तसं. आपण पहिले शोधूया B प्लस V3, शाल विल B प्लस V3 आणि मग बाकी स्ट्रक्चर बघूया. इथं विल बी आहे, इथं आहे का? नाही. इथं आहे, इथं आहे. इथं आहे का? नाही, इथं नाही. मग आता इथला सब्जेक्ट काय, इथला ऑब्जेक्ट काय? द रिपोर्ट. टुमॉरो आहे का? नाही. मग इथं म्हटलेलं आहे की टुमॉरो द मॅनेजर विल बी रिव्ह्यूड बाय द रिपोर्ट. नाही. मॅनेजरला रिपोर्ट रिव्ह्यू करणार आहे का? नाही. रिपोर्ट हा मॅनेजरद्वारे रिव्ह्यू केला जाईल. देअरफॉर हे सी आपला आन्सर नाही, पहिलंच असणार आहे.
द रिपोर्ट विल बी रिव्ह्यूड बाय द मॅनेजर टुमारो. मग हे कुठं दिलेलं आहे? ओनली हे ऑप्शन 1 मध्ये, आणि म्हणून ऑप्शन 1 काय असेल? आपला आन्सर असेल, एवढं लक्षात घ्या. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द वर्ड एक्सप्लोर. एक्सप्लोरचा नाउन फॉर्म. नाउन फॉर्म तयार करताना काय लावतो आपण? NES चा प्रयोग करतो, TION चा प्रयोग करतो, SION चा प्रयोग करतो. अशा प्रकारच्या सफिक्सचा आपण प्रयोग करतो. कुठं केलं गेलेला आहे? एक्सप्लोरेशन. कुठं आहे? A1 मध्ये. म्हणून पर्याय 1 जे असेल हे याचं आन्सर असेल, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर वन हू स्टडीज द ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ वर्ड्स. शब्दांच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारा व्यक्ती कोण असतो? तर त्याला इटमॉलॉजिस्ट म्हणतात, एवढं लक्षात घ्या. जिओलॉजिस्ट असत नाही. फिलॉन्थ्रोपिस्ट म्हणजे काय? तर फिलॉन्थ्रोपिस्ट म्हणजे द वन who cares about people, the one who loves people, the one who is kind towards others, त्याला फिलॉन्थ्रोपिस्ट म्हणतात, परोपकारी म्हणतात. अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणजे काय? तर अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणजे असा व्यक्ती जो कशाचा अभ्यास करतो? ह्यूमन इव्होल्युशनचा अभ्यास करतो. कशाचा अभ्यास करतो? हा ह्यूमन इव्होल्युशन चा अभ्यास करणारा व्यक्ती. जिओलॉजिस्ट म्हणजे काय? जो जमिनीचा अभ्यास करतो त्याला म्हणतात जिओलॉजिस्ट. मग आपण कशाबद्दल बोलतोय? शब्दांचा. वन हू स्टडीज द ओरिजिन अँड हिस्ट्री ऑफ वर्ड्स त्याला इटमॉलॉजिस्ट म्हणतात, म्हणजे शब्दांच्या उत्पत्तीचा अभ्यास करणारा व्यक्ती. म्हणून याचं पर्याय बी जे आहे ऑप्शन 2 हे काय असणार आहे? राईट चॉईस असणार आहे, आन्सर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. तुम्हाला जे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो इथं दिसत आहेत एक्झॅक्ट तुमच्या पेपरनुसार घेतलेले आहेत, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज द वर्ड ब्रेक हॅज मल्टिपल मिनिंग. ब्रेकचे मल्टिपल मिनिंग आहेत. इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स ब्रेक मीन्स टू डॅमेज और सेपरेट. ब्रेकचा अर्थ डॅमेज किंवा सेपरेट हा वाक्यातील खालील दिलेल्या कोणत्या वाक्यात होतो हे आपल्याला पाहायचं आहे. मग इथं म्हणतंय ही नीड्स अ ब्रेक फ्रॉम वर्क, म्हणजे इथं सुटी हा अर्थ होते. काय होते याचा अर्थ? इथं सुटी हा अर्थ होते. सुटी, सुटका. डोंट ब्रेक द ग्लास म्हणजे डॅमेज. द न्यूज ब्रेक केम ॲट मिडनाईट. द न्यूज ब्रेक. मग न्यूज ब्रेक म्हटलं की काय आलं याच्यामध्ये? एक लक्षात घ्या. न्यूज ब्रेक म्हटलं की काय झालेलं आहे की मध्यांतर. याला मराठीत काय म्हणतात? मध्यांतर. इथं सुद्धा सुटी म्हटल्यापेक्षा नीड्स ब्रेक फ्रॉम वर्क. येस, सुटी ठीक आहे. ब्रेक फ्रॉम वर्क मध्यांतर पाहणे. मग काय उरलेलं? शी टूक. काय उच्चारलेलं आहे आणि शी टूक अ ब्रेक टू रिलॅक्स. मग हे तिन्ही सारखे आहेत. हे बघा, हा आणि हा हे तिन्ही एकाच अर्थाने वापरलेले आहेत. त्यामुळे यांचा डॅमेज किंवा सेपरेशन हा अर्थच नाही इथं. ठीक आहे. म्हणून ACD जिथं दिसेल ते आपलं उत्तर असणार नाही. AD जिथं दिसेल ते सुद्धा नाही. AC जिथं दिसेल ते सुद्धा नाही. उरतं काय? ओनली B. डोंट ब्रेक दॅट ग्लास म्हणजे डोंट डॅमेज दॅट ग्लास. आता ग्लास ब्रेक झाला की तो काय होते? सेपरेट होतात ना, त्याचे काच होतात, तुकडे होतात, मग सेपरेशन सुद्धा आहे. म्हणून पर्याय जो बी आहे हा राईट आन्सर आहे. म्हणून त्याला आपण आपला आन्सर म्हणून काय केलेला आहे? सिलेक्ट केलेला आहे, एवढं लक्षात घ्या. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज विच ऑफ द वर्ड डझंट रिप्रेझेंट द फ्रेज एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह. आता एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह म्हणजे काय? तर एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह म्हणजे जो लय बोलतो. लॉक्वेशियस म्हणजे टॉकेटिव्ह. लॉक्वेशियस म्हणजे काय? तर टॉकेटिव्ह होते. रेटिसंट म्हणजे काय? की जो कमी बोलतो. मितभाषी, रेटिसंट. मग गॅरुलस दोन ठिकाणी आलेला आहे, हे बाय मिस्टेक झालेला आहे. गॅरुलसचा अर्थ होते वन हू स्पीक्स
वन हू स्पीक्स अ लॉट. म्हणजे हा लॉक्वेशियसला सिनोनिम आहे, त्यामुळे यातलं कोणतंच येणार नाही. येणार काय? 3 नंबर, जो काही बोलतो, जो कमी बोलतो, जो मितभाषी आहे, रेटिसंट, ज्याचे शब्द विकत घ्यावा लागतं असा व्यक्ती. म्हणून याचं पर्याय 3 जे आहे ते काय असणार आहे? आपलं आन्सर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. नेक्स्ट आहे चूज द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रेपोजिशन ही इज अँग्री ऑन हिज ब्रदर. लक्षात घ्या, अँग्रीच्या बद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्या वेळेला अँग्री हा शब्द तुम्हाला वाक्यात दिसेल तर या अँग्री सोबत विथ सुद्धा येऊ शकतं किंवा अँग्री सोबत ऍट सुद्धा येऊ शकतं. अँग्री विथ समवन आणि अँग्री ऍट समथिंग, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ऍट केव्हा? जेव्हा व्यक्ती नाही, एखाद्या गोष्टीच्या बद्दल तुमची नाराजी आहे, एखाद्या गोष्टीवरती तुम्ही रागावलेले आहात, त्यावेळेला अँग्री ऍट. आय एम अँग्री ऍट हिज बिहेवियर. त्याच्या वागण्याचा मला राग आलेला आहे, त्याच्या वागण्याबद्दल मी रागावलेलो आहे. अँग्री विथ समवन, आय एम अँग्री विथ हिम, म्हणजे मी त्याच्यावर रागावलेलो आहे असा त्याचा अर्थ होतो. मग पर्सन असेल तर अँग्री ऑन होत नाही, अँग्री विथ होतं, एवढं लक्षात घ्यायचं आहे. इथं ऍट आणि टूचा तर प्रश्नच निर्माण होणार नाही. मग उरतं काय आपल्याकडे? ही इज अँग्री विथ हिज ब्रदर. सी आणि ओनली सी कुठे दिलेला आहे? पर्याय 3 मध्ये. म्हणून पर्याय 3 जो आहे ते आपलं काय असणार आहे? आन्सर असणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आता याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, आयडेंटिफाय द टाइप ऑफ फ्रेज इन द सेंटेन्स. द गर्ल इन द रेड ड्रेस इज माय सिस्टर. मग आता द गर्ल इन द रेड ड्रेस ही फ्रेज आहे. आता ही कोणती फ्रेज आहे? तर हे वाक्याचा सब्जेक्ट आहे, एवढं लक्षात घ्या. वाक्याचा सब्जेक्ट काय असतो? एकतर नाऊन असतो नाहीतर प्रोनाऊन असतो. मग वाक्याचा सब्जेक्ट असेल तर फ्रेज कोणती आहे? ही नाऊन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडव्हर्ब किंवा वर्बल फ्रेज तर असणार नाही. म्हणून याचं आन्सर जे असणार आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर 1, दॅट इज नाऊन फ्रेज. नाऊन फ्रेज आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. मग आता इफ I was a bird, I would fly. If I were a bird, I would fly. If I am a bird, I would fly. If I been a bird, I would fly. हे जे वाक्य आहे एक्सक्यूज मी, सब्जेक्टिव्ह मूडवर आधारित वाक्य आहे. आणि ज्या वेळेला सब्जेक्टिव्ह मूड मध्ये कुठलं वाक्य लिहिलं जातं त्यावेळेला त्याच्यामध्ये इफच्या सोबत, ठीक आहे, इफ त्यानंतर सब्जेक्ट आणि त्यानंतर व्हर्ब आला असेल तर तो वेअरच येतो, दुसरा व्हर्ब लिहिला जात नाही सब्जेक्टिव्ह मध्ये, मूड मध्ये. सब्जेक्टिव्ह मूड मध्ये इथं सब्जेक्ट सिंग्युलर असेल नाही तर प्लुरल असेल याच्याशी देणं घेणं नसते. इथं व्हर्ब जो येईल तो नेहमी वेअरच असेल. मग इथं कुठं दिलेला आहे वेअर? इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. मग इथं आहे का? हो इथं आहे. इथं आहे का? नाही. म्हणून पर्याय 2 जे असेल हे याचं आन्सर असणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. The next question is select the correct word for the following group of words. आपल्याला करेक्ट वर्ड शोधायचा आहे या दिलेल्या ग्रुप ऑफ वर्ड साठी. मग काय आहे तो? वन हू टॉक्स मच विथ लिटिल सेन्स, जो खूप बोलतो. याच्या आधी दिलेला आहे, हा मुद्दामून असा घेतलेला आहे प्रश्न. असा व्यक्ती जो खूप बोलतो आत्ताच बघितलेला आहे त्याला काय म्हणतात? त्याला लॉक्वेशियस म्हणतात. त्याला आणि काय म्हणू? त्याला काय म्हणतात? लॉक्वेशियस. आपल्याला काय विचारलेलं त्याने? वन हू टॉक्स मच विदाउट लिटिल सेन्स, म्हणजे जो असतो अशाला काय म्हणतो? तर अशाला आपण म्हणत असतो लॉक्वेशियस. काय म्हणत असतो? लॉक्वेशियस म्हणत असतो. गव्हर्नमेंट तर होणार नाही. तर गव्हर्नमेंटचा अर्थ काय होतो? तर लक्षात घ्या, गव्हर्नमेंटचा अर्थ होतो खादाड. काय होतो? गव्हर्नमेंटचा अर्थ खादाड होतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर जो शब्द उरलेला आहे तो आहे ग्रिगॅरियस. आणि ग्रिगॅरियसचा अर्थ काय होतो? तर एकत्रित होते, एवढं लक्षात घ्यायचं आहे. टुगेदर. किंवा टुगेदर असा त्याचा अर्थ होतो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर समाजशील सुद्धा म्हणू शकतो त्याला. समाजशील, लोकात राहणारा, एकत्र राहणारा सुद्धा म्हणजे ग्रिगॅरियस.
द गव्हर्नमेंट मस्ट टेक ऍक्शन टू प्रिव्हेंट द सिच्युएशन फ्रॉम गेटिंग. बरं, द गव्हर्नमेंट मस्ट टेक व्हॉट. गव्हर्नमेंट काय घेत असते, निर्णय. मग डिसेसिव्ह होणार आहे का, नाही, डिसेसिव्हली येणार नाही. मग इथे येईल डिसिजन. डिसिजन. द गव्हर्नमेंट मस्ट टेक डिसिजन कशासाठी, टू प्रिव्हेंट दिस सिच्युएशन फ्रॉम गेटिंग वर्स्ट. एक मिनिट, हे ऍक्शन नाव नाही, इथं काय नाव नाही, ऍक्शन. त्यामुळे इथं डिसिजन येऊ शकणार नाही. त्याचं कारण आहे, कारण ते दोन नाउन एकत्र येत नाहीत, कधीच येत नाही. दोन नाउन एकत्र आले त्याला कॉमन सेपरेट केलं पाहिजे किंवा कंजंक्शन तरी कनेक्ट केलं पाहिजे. ठीक आहे, किंवा मग वेगवेगळ्या केसमध्ये तरी वापरले पाहिजे, पण असं नाही. त्यामुळे हे डिसिजन येणार नाही, सॉरी. मग काय येणार आहे, ऍक्शन घ्यायची आहे आपल्याला. गव्हर्नमेंट मस्ट टेक ऍक्शन. कशी ऍक्शन, तर ऍक्शन नाउन आहे, तर मग नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कोण देणार आहे आपल्याला, ऍडजेक्टिव्ह. तर मग द गव्हर्नमेंट मस्ट टेक डिसिसिव्ह ऍक्शन टू प्रिव्हेंट द सिच्युएशन फ्रॉम गेटिंग वर्स. हे बरोबर येतं. हे डिसिसिव्हली याच्यासाठी येणार नाही, कारण हे ऍडव्हर्ब आहे. काय आहे, ऍडव्हर्ब आहे. आणि एका नाउन बद्दल, ऍक्शन काय आहे, हे नाउन आहे, आणि नाउन बद्दल आपल्याला ऍडव्हर्ब माहिती देणार नाही. त्याच्यासाठी काय लागेल आपल्याला, ऍडजेक्टिव्ह. आणि ते ऍडजेक्टिव्ह इथं दिलेलं आहे पर्याय 1 मध्ये, म्हणून पर्याय 1 जे असेल ते आपलं आन्सर असेल, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय द करेक्ट सफिक्स इन द वर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. सफिक्स शेवटी लागलेलं काय आहे, ITY ना, रिस्पॉन्सिबिलिटी ITY. कुठं दिलेला आहे, ते इथं दिलेला आहे. म्हणून हा जो ITY आहे करेक्ट सफिक्स हे त्याचं असणार आहे, आणि त्यामुळेच पर्याय 2 याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल्स. इट वॉज, ऑनरच्या आधी ॲन येतं. इट वॉज अन ऑनर टू रिसीव्ह. इट वॉज अन ऑनर टू रिसीव्ह द अवॉर्ड फ्रॉम द प्रेसिडेंट. मग हे पहिलंच बरोबर आहे, हे येणार नाही. द प्रेसिडेंट, इट वॉज अन ऑनर. ठीक आहे, म्हणून ऑप्शन 1 जे असेल ह्याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिलिजंट. आता डिलिजंट म्हणजे काय होते, डिलिजंट म्हणजे इंडस्ट्रियस. काय होते, डिलिजंट म्हणजे इंडस्ट्रियस, मेहनती. ज्याला आपण काय म्हणू, मेहनती. ठीक आहे, यांनी काय विचारलं, अपोजिट मिनिंग. अपोजिट मिनिंग मॅच करायचं आहे. मग मेहनतीला अपोजिट काय आहे, तर मेहनतीला अपोजिट असतो लेझी. मग ए ला 3 इथं आहे, इथं आहे, इथं आहे का, नाही. ऑप्टिमिस्टिक्स म्हणजे काय, आशावादी. ऑप्टिमिस्टिकचा अर्थ होते आशावादी. मग आता आशावादीच्या विरुद्ध काय असेल, निराशावादी म्हणजे पेसिमिस्टिक. मग पेसिमिस्टिक म्हणजे 4, म्हणजे बीचा आहे 4. इथं दिलेलं आहे, पहिलंच उत्तर आहे, हे गेलं कारण इथं ए म्हणते. पेसिमिस्टिक्स म्हणजे काय, तर निराशावादी. मग दिलेला आहे मॉर्नफुल. मॉर्न म्हणजे काय, तर आपण दुःख व्यक्त करणे, मॉर्न म्हणजे. आणि इथं जॉयफुल म्हणजे आनंदी, इथं दुःखी, इथं आनंदी. म्हणून सी चं काय यायला पाहिजे, तर 1. हे दिलेलं आहे सी चं 1. प्रुडंट म्हणजे हुशार. प्रुडंट म्हणजे काय, केअरफुल, हुशार. आणि इथं याचा काय होणार आहे, हुशारचा केअरलेस, निष्काळजी. म्हणून पर्याय 1 मध्ये हे जे ऑप्शन्स आहेत ते बरोबर आहे, आणि त्यामुळे आपलं पर्याय 1 जे आहे याचं काय आहे, आन्सर आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन इज, choose the correct option to complete the sentence. That she has won the national award surprises everyone. Everyone surprises, everyone is surprised by everyone. That she has won the national award, everyone is surprised. No, surprises everyone हे येणार आहे. काय येणार आहे, surprises everyone. तिनं काय जिंकला, she has won the national award. तिनं नॅशनल अवॉर्ड जिंकलेला आहे. आता हा झालेला आहे दॅट शी हॅज ओन द नॅशनल अवॉर्ड. याच्याबद्दल आपण चर्चा करतोय की तिनं काय जिंकलेला आहे, नॅशनल अवॉर्ड. मग हा जर सब्जेक्ट होत असेल तर सब्जेक्टच्या नंतर काय पाहिजे, व्हर्ब पाहिजे. मग आता व्हर्ब काय येईल, तर सिंग्युलर सब्जेक्ट आहे नॅशनल अवॉर्ड, तर मग याचा व्हर्ब सुद्धा काय असणार आहे, सिंग्युलर असणार आहे. इट सरप्राइजेस. मग
इट सरप्राइजेस व्हॉट, काय शी हॅज ओन द नॅशनल अवॉर्ड, इट सरप्राइजेस एव्हरीवन. परंतु इथला जो सब्जेक्ट आहे सेकंड तो लपलेला आहे, मग फक्त व्हर्ब दिलेला आहे. सिंग्युलर, इटच्या नंतर सिंग्युलर व्हर्ब लागतो, तो इथं दिलेला आहे. म्हणून हे ऑप्शन जे आहे आपलं इथं येणार आहे. तुम्ही म्हणाल हे का नाही, तर वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे, तर स्ट्रक्चर सुद्धा ऍक्टिव्ह व्हॉइसचं लागेल, पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर येणार नाही. इथं एव्हरीवन पहिल्यांदा सरप्राइजेस नंतर येणार नाही, सरप्राइजेस एव्हरीवन, इट सरप्राइजेस एव्हरीवन असं होणार आहे. ते एव्हरीवन इज सरप्राइज सुद्धा येणार नाही, कारण हे सुद्धा पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे, एवढं लक्षात घ्या. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, अँड द नेक्स्ट क्वेश्चन इज हिअर. आयडेंटिफाय द टाइप ऑफ वर्ब यूज्ड इन द सेंटेन्स बिलो. आता हे वर्बचे टाइप्स जे आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे. मग इथलं पहिलं सेंटेन्स आहे की शी रीड्स अ बुक. व्हॉट डज शी रीड्स, कोणावर होते ऍक्शन, बुक वरती, म्हणजे बुक काय आपलं ऑब्जेक्ट. ठीक आहे, लक्षात घ्या. शी रीड्स बिफोर गोइंग टू बेड. मग इथं ऑब्जेक्ट आहे का, तर इथं नो ऑब्जेक्ट. आता लक्षात घ्या, मी वर्ब आता तुम्हाला इथं वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट जर येत असेल तर एक लक्षात घ्यायचा, हा वर्ब ट्रान्झिटिव्ह वर्ब असतो. आणि वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट येत नसेल, जर वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट नाही आलं तर तो इनट्रान्झिटिव्ह असतो. मग पहिला वर्ब ट्रान्झिटिव्ह आहे हे आपल्याला कळलं, ट्रान्झिटिव्ह आहे, इनट्रान्झिटिव्ह तर नाही. आणि दुसऱ्याच्या नंतर ऑब्जेक्ट नाही आहे, नो ऑब्जेक्ट, म्हणून हे काय झालेलं आहे, इनट्रान्झिटिव्ह वर्ब झालेला आहे. मग इथं आहे का नाही, इथं दोन्ही ट्रान्झिटिव्ह आहे, म्हणून हे उत्तर असणार नाही. इथं मात्र इनट्रान्झिटिव्ह आहे, म्हणून याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. The next question is choose the correct preposition for the sentence. We should comply the company rules. We should comply to what? Comply to असते ते. We should comply. Yes, we should comply to the company rules की we should comply. आता इथं यांनी प्रश्न विचारलेला आहे comply to की comply with, हा त्यांनी इथं प्रश्न दिलेला आहे. तर वी शुड कंप्लाय विथ, कंप्लायच्या सोबत कंप्लाय बाय तर नसतं, कंप्लाय इन सुद्धा नसतं, मग कंप्लाय टू नाही, जनरली कंप्लाय विथ, इथं विथ यायला पाहिजे. म्हणून याचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3. कंप्लाय सोबत विथचाच प्रयोग केला जातो, कंप्लाय टू नसतो. वी कंप्लाय विथ द रूल्स, म्हणून पर्याय 3 जे आहे हे याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. The next question is choose the correct pronoun for the sentence. आता दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला करेक्ट प्रोनाउन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. मग करेक्ट प्रोनाउन काय, ईच स्टुडंट मस्ट सबमिट. आता इथला जो शब्द दिलेला आहे इथे ईच दिसतोय, आणि लक्षात घ्या ईचच्या नंतर येणारा वर्ब हा सिंग्युलर असतो आणि प्रोनाउन सुद्धा. ईच सोबत जर असं नाउन असेल की ज्याच्यातून जेंडर दिसते, मग ते फेमिनाईन जेंडर असेल किंवा मग एखादं वेगळं जेंडर असेल, जसं की न्यूटर जेंडर असेल, तर त्या जेंडर प्रमाणे आपण सिंग्युलर प्रोनाउन त्या ईच सोबत घेतो. मग इथं जर जेंडर दिसत नसेल तर मग मात्र ही, हिम आणि हीज याच्यासारखे प्रोनाउन आपण घेत असतो. आणि स्टुडंट जे आहे हे कॉमन जेंडर आहे, याच्यातून जेंडर दिसत नाही, पण दोन पैकी एक मात्र आहे, एक तर पुरुष असेल नाही तर स्त्री असेल किंवा दोन्ही असतील असं इथं गृहीत धरलं जातं. त्यावेळेला स्टुडंटसाठी आपण काय वापरणार आहे, इथं तर हर, देअर किंवा इट्स येणार नाही, तर याच्यातला एकच शब्द आहे तो हीज, तो हीज इथं येणार. आणि म्हणून ऑप्शन 1 जे आहे ते आपला आन्सर म्हणून आपण इथं काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जो हा पेपरचा ॲनालिसिस इथपर्यंत जो दिलेला आहे तो कळलेला आहे. पुढच्या प्रश्नाचा ॲनालिसिस आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू व्हेरी मच.